राष्ट्रीयकृत बँकांमध्ये व्याज कमी मिळतं म्हणून अनेक जण सहकारी किंवा खाजगी संस्थांत पैसे गुंतवतात. अशा अनेक संस्था सुरुवातीला चांगल्या चालतात, पुढं गणित बिघडतं आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. प्रश्न एवढाच आहे, आपला पैसा कुठं ठेवायचा हा निर्णय आपण व्याजदर पाहून घेणार आहोत की सुरक्षितता पाहून? कोट्यावधींची फसवणूक तरी विश्वास कसा? नगर अर्बन पासून सिस्पे पर्यंत धडा काय? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. पतसंस्था, मल्टीस्टेट संस्था, गुंतवणूक योजना आणि इतर आर्थिक संस्था लोकांकडून कोट्यावधी रुपये जमा करतात. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित दिसतं. वेळेवर व्याज मिळतं, एजंट घरी येतो, पावती मिळते, संस्थेचं कार्यालय असतं, मोठमोठ्या व्यक्तींचे फोटो असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांनी त्या संस्थेत पैसे ठेवलेले असतात, म्हणून विश्वास बसतो. पण एक दिवस पैसे परत मिळणं बंद होतं. मग कार्यालयाच्या चक्रा सुरू होतात, फोन बंद होतात, एजंट गायब होतात, संचालकांवर गुन्हे दाखल होतात आणि शेवटी ठेवीदार न्यायासाठी रस्त्यावर येतो. गुन्हे दाखल झाले तरी ठेवीदारांचे सर्व पैसे परत मिळतातच असं नाही. वाढीव व्याज तर दूरच, गुंतवलेली मूळ रक्कमही मिळणं कठीण होतं. अर्थात सगळ्याच संस्था अशा नाहीत. प्रामाणिकपणे व्यवहार करणाऱ्या अनेक संस्थाही आहेतच. अलीकडंच अहिल्यानगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी प्रकरणानं गुंतवणुकीच्या नावानं होणाऱ्या फसवणुकीचा नवा चेहरा दाखवलाय. मोठा पाठपुरावा झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आरोपी अटक झाली. फिजीमध्ये पळून गेलेल्या मुख्य आरोपीलाही अटक झाली. त्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागली. संबंधितांची बँक खाती गोठवून 113 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षित करण्यात आली. या प्रकरणावरून राजकीय चर्चाही रंगली. ते काहीही असलं तरी यात पैसे ठेवलेल्यांची मात्र मोठी फसवणूक झाली आहे. हे झालं नवीन कंपनीचं उदाहरण. मात्र 100 वर्ष जुन्या संस्थाही गैरव्यवस्थापनामुळे कशा अडचणीत येतात याचं उदाहरण म्हणजे नगर अर्बन बँक होय. या बँकेत सुमारे 291 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणात तत्कालीन संचालक, तेव्हाचे अधिकारी आणि कर्जदारांवर कारवाई झाली. आजही या प्रकरणातील अनेक ठेवीदार आपल्या पैशांसाठी संघर्ष करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, संस्था जुनी आहे म्हणून ती कायम सुरक्षितच असेल असं नाही. संस्थेचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं. पूर्वी झालेला संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहारही विसरता येणार नाही. या प्रकरणात सुमारे 13 कोटी 38 लाख रुपयांचा कर्ज गैरव्यवहार झाला होता. त्यातील आरोपींना शिक्षा झाली. मात्र ठेवीदारांची अडचण आणखी मोठी होती. सुमारे 19,000 ठेवीदारांचे 37 कोटी रुपये अडकले होते. काही ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची वाट पाहता पाहता मृत्यूही झाला. अलीकडेच लक्षवेध मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विरुद्धही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सह्याद्री नागरी पतसंस्थेतही यापूर्वी मोठा गैरव्यवहार उघडकीस आला होता. बीडमधील ज्ञानधारा मल्टीस्टेटचं प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत आलं. या संस्थेनं मुदत ठेव, बचत ठेव आणि चक्रवाढ ठेवीवर 10 ते 18% व्याजदराचं आमिष दाखवून फसवणूक केली. मोठ्या नेत्यांची ही संस्था आहे. म्हणजे संस्था कोणतीही असो, नाव मोठं असो, कार्यालय मोठं असो, फसवणूक होण्याची शक्यता पूर्णपणे संपत नाही. तरीही लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा अशा संस्थांमध्ये का गुंतवला? ज्यादा व्याजदरासाठी लोक किती मोठी जोखीम घेत आहेत? लोक फसतात तरी कसे? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. फसलेला प्रत्येक माणूस मूर्ख नसतो. तो कधी कधी अतिशय अनुभवी असतो. पण फसवणूक करणारे लोक मानसशास्त्र समजून घेतात. पहिले कारण ज्यादा परताव्याचं आकर्षण. बँकेत कमी व्याज मिळतं, समोरची संस्था म्हणते आमच्याकडं जास्त टक्के देतो. मग मन म्हणतं पैसा तिथंच ठेवूया. इथंच पहिली चूक होते. दुसरं कारण ओळखीचा माणूस, एजंट आपला असतो. कधी कधी नातेवाईक असतो, मित्र असतो, शेजारी असतो, कधी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असते. त्यातून व्यक्तीवरचा विश्वास संस्थेवरच्या विश्वासात बदलतो. तिसरं कारण फसवणुकीच्या अनेक योजनांमध्ये सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा दिला जातो. त्यामुळं विश्वास वाढतो. तोच विश्वास पुढं मोठी गुंतवणूक करण्यात भाग पाडतो. चौथं कारण आर्थिक गरज. निवृत्त व्यक्तीला नियमित उत्पन्न हवं असतं. शेतकऱ्याला मुलाच्या शिक्षणासाठी पैसा हवा असतो. व्यावसायिकाला भांडवल वाढवायचं असतं.
म्हणून जादा परतावा आकर्षक वाटतो. 5वं कारण आर्थिक साक्षरतेचा अभाव. व्याज आणि जोखीम यांचा संबंध अनेकांना माहिती नसतो. परतावा जास्त असेल तर जोखीमही जास्त असू शकते, हा साधा नियम विसरला जातो. इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. लोक अनेकदा म्हणतात, ही संस्था तर बँकेसारखीच आहे. पण तसं नसतं. सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आणि बँक यांची नियामक रचना वेगळी असते. संस्थेची नोंदणी आणि ठेवीची सुरक्षा हे 2 वेगळे विषय आहेत. मग सामान्य माणसानं काय करावं? काही साधे नियम पाळले तरी धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. त्या गोष्टी अशा: ज्यादा व्याज म्हणजे पहिला लाल झेंडा समजा. संस्थेची नोंदणी तपासा. संस्था कोणत्या नियामकाच्या अखत्यारीत आहे ते तपासा. मागील काही वर्षाचे ऑडिट रिपोर्ट मागा. संस्थेचा ताळेबंद समजून घ्या. संचालक कोण आहेत ते पहा. संस्थेवर आधी गुन्हे किंवा तक्रारी आहेत का ते शोधा. एजंट सांगतो म्हणून पैसे देऊ नका. सर्व व्यवहार कायदेशीर माध्यमातून करा. एका संस्थेत सर्व बचत ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाच्या शब्दावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका. फक्त गुन्हा दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. फसवणूक झाल्यानंतर आरोपी अटक करणं आवश्यक आहेच, पण त्यापूर्वी फसवणूक रोखणं अधिक आवश्यक आहे. त्यामुळं सरकारनं जोखीम असलेल्या संस्थांची यादी वेळोवेळी जाहीर करावी. ज्या संस्था नियम मोडत आहेत, ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे, त्यांची माहिती सहज उपलब्ध झाली पाहिजे. नियमित ऑडिट म्हणजे केवळ कागदोपत्री प्रक्रिया नको. ऑडिटरनं चुकीची माहिती दिली तर त्याचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ठेवीदारांना आधीच इशारा दिला पाहिजे. संस्थेनं ज्यादा टक्के व्याज देण्याची योजना काढली तर संबंधित यंत्रणांनी तिची कायदेशीरता आणि आर्थिक क्षमता तपासली पाहिजे. एखादी छोटी संस्था अचानक शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करू लागली तर हा संकेत ओळखला पाहिजे. अशा संस्थांवर वेळेआधी लक्ष गेलं पाहिजे. गावोगावी फिरून लोकांकडून ठेवी गोळा करणाऱ्या एजंटांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षानुवर्ष पैसा अडकून राहू नये. मालमत्ता जप्त करणं, त्याचं मूल्यांकन करणं आणि कायदेशीर प्रक्रियेतून ठेवीदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया वेगवान झाली पाहिजे. पण सरकार सगळे पैसे परत देणार का, हा गैरसमजही दूर झाला पाहिजे. सरकार किंवा पोलीस आरोपींची मालमत्ता जप्त करू शकतात. न्यायालयीन प्रक्रियेतून ती विकली जाऊ शकते. पैसे वसूल होऊ शकतात. पण प्रत्येक फसवणुकीतील प्रत्येक रुपया सरकारनं भरून द्यावा ही अपेक्षा व्यवहार्य नाही. म्हणूनच प्रतिबंध हा उपचारापेक्षा महत्त्वाचा आहे. राष्ट्रीयकृत बँका कमी व्याज देतात म्हणून काही लोक म्हणतात, बँकेत पैसे ठेवून काय फायदा? पण फक्त व्याजाचा दर पाहणं चुकीचं आहे. पैसा किती सुरक्षित आहे, संस्था कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, नियम किती मजबूत आहेत, जोखीम किती आहे, हे प्रश्नही विचारावे लागतात. 10% जास्त मिळतील म्हणून 100 रुपये धोक्यात घालण्यापेक्षा सुरक्षित 7% चांगले असू शकतात. हा आर्थिक व्यवहारातील मूलभूत विचार आहे. शेवटी प्रश्न पैशाचा नाही, विश्वासाचा आहे. लोक पैसा देतात कारण त्यांना विश्वास असतो. हा विश्वास तुटला की फक्त पैसा जात नाही, घर उद्ध्वस्त होतं, मुलांचं शिक्षण अडतं, निवृत्तीचं आयुष्य अडचणीत येतं. कधी कधी वर्षानुवर्षाची बचत एका क्षणात संपते. म्हणून प्रत्येक ठेवीदारानं एक गोष्ट लक्षात ठेवावी: ज्यादा व्याजाच्या आधी ज्यादा जोखीम समजा. संस्थेच्या नावापेक्षा तिची आर्थिक स्थिती तपासा. एजंटांपेक्षा कागदावर विश्वास ठेवा. प्रश्न एवढाच आहे, आपला पैसा कुठे ठेवायचा? हा निर्णय आपण व्याज पाहून घेणार आहोत की सुरक्षितता पाहून? हा निर्णय प्रत्येकानं स्वतः घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.